जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यभरामध्ये कार्यरत शिक्षकांना टीईटी सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी कंपल्सरी केलेली आहे। आता ते जर का दिलेल्या मुदतीमध्ये टीईटी परीक्षा पास करू नाही शकले तर त्यांना सक्तीने निवृत्ती महाराष्ट्र शासन देखील करायला लावणार आहे का, किंवा टीईटीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये विचारण्यात आलेले आहे। त्याचं उत्तर लेखी स्वरूपामध्ये माननीय मंत्री महोदयांच्या वतीने शासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। त्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात डिस्कशन करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी येत्या टीईटी परीक्षेची किंवा सीटीटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता सध्या सीटीटीची बॅच अवेलेबल आहे, मिशन सीटीटी बॅच। यामध्ये सीटीटीची परीक्षा जी काही 8 फेब्रुवारीला होणार आहे त्याकरिता आवश्यक सगळ्या बाबी तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। आणि तुमचं टार्गेट असेल की येत्या मे महिन्यामध्ये अपेक्षित असलेली टीईटी परीक्षा द्यावी, तर त्या परीक्षेसाठी देखील स्पेशल जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्याकरिता गुरुजी नावाची बॅच 1 जानेवारी पासून स्टार्ट होणार आहे। त्यासाठी आपण मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे आज आता ताबडतोब डाउनलोड करून ठेवा। चला आपण आता येऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। बघा, हे हिवाळी अधिवेशन जे चालू आहे नागपूर या ठिकाणी, या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक आहे 10वा, लक्षवेधी क्रमांक 15706। विचारणारे हे सगळे या ठिकाणी आमदार महोदय आहेत। त्या सर्वांची नावं घेण्यामध्ये मी या ठिकाणी वेळ वाया नाही घालवणार आहे। हा आहे आपला स्टार केलेला प्रश्न। प्रश्न आहे, राज्यातील शिक्षकांसाठी टीईटी जी आहे शिक्षक पात्रता परीक्षा ती अनिवार्य करण्यात असल्याबाबत किंवा अनिवार्य करण्यात आल्याबाबत आता हा प्रश्न आहे आणि प्रश्न विचारण्यात आलेला आहे सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री या ठिकाणी, आणि त्यांनी आता पुढील गोष्टींचा खुलासा करायचा आहे। आता खुलासा काय आहे, जवळपास 6 वेगवेगळे प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेले आहे। त्या 6 प्रश्नांपैकी टीईटीच्या संदर्भातच आहे। ठीक आहे, 1 नंबरला प्रश्न काय दिलेला आहे बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा 1 सप्टेंबर 2025 चा जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य करण्यात आलेली असून राज्य शासनाचा 30 जून 2016 रोजीच्या परिपत्रकानुसार 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी सेवेत कायम करणे व पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा आवश्यक करण्यात आलेली आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही राज्यांकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। हे खरे आहे का, हा आहे पहिला प्रश्न। काय प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने सांगितले की सगळ्याच शिक्षकांना जे प्रायमरीला आहेत त्या सगळ्या शिक्षकांना टीईटी कंपल्सरी पास करावी लागणार आहे। आता या संदर्भामध्ये काय येतो की सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्या कारणाने हे फक्त राज्यापुरतं मर्यादित नाही, हे संपूर्ण भारतातल्या प्रत्येक राज्याला लागू पडलेलं आहे। आणि हे प्रत्येक राज्याला लागू पडलं असल्यामुळे काही राज्यांनी जे आहे पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे। रिव्ह्यू हे खरं आहे का, कारण ऑफिशियली विचारलेलं आहे। आता याला उत्तर काय दिलेलं आहे ते बघूया। माननीय जे मंत्री महोदय आहेत आपले दादाजी भुसे, हे जो पहिला प्रश्न होता बघा, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दादाजी भुसे यांनी काय दिलंय बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 25 रोजीच्या न्याय निर्णयानुसार इयत्ता 1 ते 8वी साठी नियुक्त असलेल्या व ज्याचा सेवा कालावधी 5 वर्षांहून अधिक शिल्लक आहे अशा बिगर अल्पसंख्याक शाळांमधील सर्व कार्यरत शिक्षकांना 2 वर्ष कालावधीच्या मुदतीमध्ये टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। 5 वर्षांहून कमी सेवा कालावधी शिल्लक असलेल्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आलेली असली तरी देखील त्यांना जर प्रमोशन हवं असेल तर सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। आता राष्ट्रीय शिक्षण परिषद जी आहे यांनी निश्चित केलेला जो काही मानांकन आहे त्यामध्ये राज्यामध्ये 13 फेब्रुवारी 13 चा जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे। त्यानुसार 30 जून 2016 च्या परिपत्रकान्वये 13 फेब्रुवारी 13 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनी सदर परीक्षा उत्तीर्ण व्हावी यासाठी 3 संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार आता सर्व शिक्षकांना सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ही तारीख बघा, ही तारीख या ठिकाणी जी आहे अतिशय जास्त महत्त्वाची आहे, कारण याला मुदत त्यांनी या ठिकाणी समजून दिलेली आहे। 31 ऑगस्ट 2026 पर्यंतची मुदत आहे।
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध काही राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे किंवा कसे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही यांनी सांगितलेलं आहे की राज्याकडे कोणतीही अशी माहिती नाहीये की खरंच रिव्ह्यू पिटिशन टाकण्यात आलेली आहे किंवा टाकण्यात आलेली नाही. एकतर हा एक मुद्दा आहे. आता राहिला आहे टीईटीच्या संदर्भामध्ये जो दुसरा प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे किंवा रिव्ह्यू पिटिशन जर का टाकलेली असेल तर शिक्षण विभागाने नियोजित केलेल्या जी आताची जी टीईटी आहे 2025 मध्ये काही तांत्रिक प्रशासकीय अडचणीमुळे 2014 मध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि 25 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या दोन्ही वर्षाचे विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षेच्या संधीपासून वंचित राहिले असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. हे खरं आहे का? तर त्याचं उत्तर जे आहे त्या ठिकाणी दादा भुसे यांनी दिलेलं आहे. बघा, टीईटी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवाराला पुढील परीक्षा देण्याची मुभा आहे. शिवाय पात्र ठरलेला उमेदवार वाढीव गुणांसाठी पुनश्च परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे टीईटी 25 परीक्षेच्या संधीपासून उमेदवार वंचित राहिले असल्याची बाब जी आहे निदर्शनास आलेली नाही. म्हणजे जे 2024 ला 5 नाही येऊ शकले त्यांनी 25 दिलेली आहे. कुणालाही रोखल्या जात नाही किंवा एखादा उमेदवार या ठिकाणी ऑलरेडी पास आहे तरी देखील तो मार्क वाढावे म्हणून या ठिकाणी जे आहे आणखीन परीक्षा देऊ शकतो. कुणालाही या ठिकाणी थांबवण्यात आलेलं नाहीये. टेक्निकल इश्यूमुळे देखील कुणालाही या ठिकाणी थांबवलेलं नाही. आता 3 प्रश्न लगातार अतिशय जास्त महत्वाचा आहे. जर तसं असेल तर शिक्षकांना जे आहे टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी द्यावा. शिक्षकांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून शिक्षण विभागाने मुक्त करावे. परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला 6 महिन्यांची विशेष रजा मंजूर करावी. पात्रता संपादन करण्यास अपयश आले तर शिक्षकांना 2 वर्षानंतर डीम्ड क्वालिफाईड समजण्यात यावे. अशा विविध मागण्या शिक्षक संघटनांनी केल्या आहे का? हे खरं आहे का? आम्हाला असं ऐकायला मिळालंय. तर त्याचं उत्तरामध्ये जे आहे 3 नंबरचं जे काही उत्तर या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे ते खरंच विचार करण्यासारखं आहे. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? शिक्षक संघटनांनी या संदर्भात मागण्या केलेल्या आहेत. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करण्याबाबत 23 ऑगस्ट 2024 रोजीचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये आवश्यक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून वर्षातून 2 वेळा टीईटी परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी असं हे देखील सांगितलेलं आहे सुट्टी देणार नाही, कुणालाही रजा देणार नाही, परंतु वर्षातून 2 वेळा ही परीक्षा होणार आहे. आताच झालेली आहे आणि आता अपेक्षा आहे आपल्याला येत्या मे 2026 असं आपण गृहीत धरून चालतो आहे की मे 2026 मध्ये परत एकदा टीईटीची परीक्षा होईल. त्याची तयारी आपण जर आतापासून केली हळूहळू जसं जसं आपल्याला शालेय कामाव्यतिरिक्त वेळ मिळेल तर आपल्याला 100% पहिल्या प्रयत्नामध्ये जे आहे टीईटीची परीक्षा आपण पास करू शकता. त्यासाठी आपण मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे त्याचा या ठिकाणी जे आहे फायदा घेऊ शकता. ठीक आहे. आता शेवटचे प्रश्न आहे. शेवटचे प्रश्न त्यांनी सांगितलं तसेच इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने 17 ऑक्टोबर 2025 रोजी व त्या दरम्यान जारी केलेल्या आदेशानुसार 2 वर्षाच्या आत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना सक्तीची निवृत्ती देण्याचा उल्लेख आहे. हे खरं आहे का? आणि असं तर मग उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे का? चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे? आणि कारवाई जर केली नसेल तर विलंबाची कारणे नेमकी काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे या ठिकाणी दादासाहेब भुसे यांनी काय दिली आहे बघा. त्यांनी असं सांगितलंय की इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार असे पत्र निर्गमित केल्याचे दिसून येते. तथापि त्या विभागाने 20 नोव्हेंबर 25 रोजी अधिक्रमित करण्यात आलेलं आहे. ते पत्र काढलं होतं परंतु ते पत्र अधिक्रमित करण्यात आलेलं आहे म्हणजे रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याची बाब केंद्र शासन आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीमधली बाब आहे. याबाबत राज्यास हस्तक्षेप करता येत नाही. सबब माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी करायच्या पुढील कारवाई संदर्भात केंद्र शासनाकडून व राज्य शिक्षक शिक्षण परिषदेकडून मार्गदर्शन मागविण्यात आलेलं आहे. याच्याशिवाय हा पॉइंट अतिशय जास्त महत्वाचा आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाविरुद्ध पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यास विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या विभागाने सदर प्रकरण
या ठिकाणी जे आहे पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यास योग्य नसल्याचे अभिप्राय दिलेले आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये विलंब झालेला नाहीये आणि विलंब करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. म्हणजे काय आहे, जो सरळ सरळ जो काही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे किंवा ठीक आहे, जर काही राज्यांनी, आम्ही असं ऐकतो आहोत की काही राज्यांनी जे आहे रिव्ह्यू पिटिशन टाकलेलं आहे, मग आपण देखील टाकणार का? किंवा आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते देखील रिव्ह्यू पिटिशन या ठिकाणी टाकणार का? त्याच्या उत्तरामध्ये यांनी सांगितलेलं आहे, आम्हाला बाकीच्या राज्यांविषयी ऑथेंटिक माहिती नाहीये, म्हणजे विथ प्रूफ अशी माहिती नाहीये, परंतु आम्ही आमच्या परीने या ठिकाणी रिव्ह्यू मागितलेला आहे SCRT कडून. ठीक आहे, परंतु एक महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी हा देखील सांगितलाय की आम्ही जेव्हा या ठिकाणी विधी आणि न्याय विभाग जे आहे त्यांच्याकडे ज्यावेळेस विचारणा केली, त्यांच्याकडे ज्यावेळेस अभिप्राय मागितला, त्यांनी सांगितलेलं आहे की आपण या ठिकाणी रिव्ह्यू टाकू शकत नाही, आपल्याकडे तेवढेसे व्हॅलिड पॉइंट नाही. ठीक आहे, हे उत्तर मिळालेलं आहे माननीय शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसे यांच्याकडून विधिमंडळामध्ये. त्यामुळे आता टीईटीच्या संदर्भामध्ये एक असं म्हणू शकतो आपण की 2026 पर्यंत, ऑगस्ट महिन्यापर्यंत जे आहे आपल्याला एक डेडलाईन मिळालेली आहे. आता भविष्यामध्ये याच्यामध्ये काय बदल होईल, कोर्टात जाईल, आंदोलन होईल, उपोषण होईल, त्या गोष्टी आपण या ठिकाणी चर्चा करत नाही आहोत. परंतु आता सध्या जो काही नियम आहे, जो काही आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेला आपण सदुपयोग करावा, कारण या पद्धतीने शासनाचं उत्तर ऑफिशियली आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आता 8 फेब्रुवारीला CTET ची परीक्षा आहे आणि येत्या मे महिन्यामध्ये अपेक्षित आहे पुन्हा एकदा TET ची परीक्षा. त्यामुळे आपण त्या गोष्टीला फोकस करावं आणि आज आता ताबडतोब अभ्यासाला लागावा, जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी वेळ या ठिकाणी अभ्यासाला मिळेल. आणि तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून जे आहे या ठिकाणी आपलं मास्टर टीचरची जी पूर्ण फॅमिली आहे, पूर्ण टीम आहे, आपल्याला या ठिकाणी गाईड करण्यासाठी सदैव तयार आहे. आपण प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते सहजपणाने डाउनलोड करू शकता.